नमस्कार, रयत एज्युटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन यामधील सराव संच 4.2 यासाठी जो काही आवश्यक घटक आहे आपण तो गेल्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेला होता. त्यानंतर आता आपण 4.2 हा आपल्याला सराव संच आता अभ्यासाचा आहे. जर तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर कृपया तुम्ही करून ते पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुमच्या इतर मित्रांना देखील तुम्ही हे व्हिडिओ शेअर करू शकता, तुमच्या शाळेच्या ग्रुपवर शेअर करू शकता. चला तर जास्त वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आपण सुरुवात करूया. आता या प्रकरणामध्ये आपल्याला जो काय भाग अभ्यासाचा आहे हा आपण सराव संच 4.2 मधील आपण काही प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासूया. साधारण 3-4 उदाहरण आता या ठिकाणी पाहूया. चला तर आपण या ठिकाणी उदाहरण तुमच्या समोर बुक असेल ते तुम्ही बुक या ठिकाणी ओपन करा. येथील सराव संच 4.2 मधील पहिला प्रश्न आहे. चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला व विक्री कर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअरला भरावा लागणारा देय जीएसटी काढा. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला साधारणतः 2 मार्काला तुम्हाला विचारले जाऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे, तर आपण आता यावर आधारित असणारे कशा पद्धतीने हे सोडवायचे अतिशय सोपे आहेत. यातील तुम्हाला जे काही जीएसटी आहे त्या संदर्भामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यावर विक्री जीएसटी काय आहे, खरेदीवर असणारा जीएसटी काय, या सगळ्या कन्सेप्ट आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. ओके, तर आता आपण प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी सोडवूया. प्रश्न तुमच्या समोर असेल तो तुम्हाला व्यवस्थित प्रश्न तुम्ही समजून घ्या. आता या ठिकाणी सराव संच 4.2 मधील हा पहिला या ठिकाणी हा प्रश्न आपण पाहतो. त्याचं उत्तर आपण या ठिकाणी घेऊया. आता सुरुवातीला पाहत असताना पहिलेच वाक्य तुम्हाला की 1 जुलै ते 31 जुलै 2017 या कालावधीत खरेदीवर 1,05,000 रुपये काय केलेलं या ठिकाणी जीएसटी दिले. त्यालाच आपण त्या स्टोअरचा चेतना स्टोअरचं नाव आहे, लिहिताना व्यवस्थित लिहूया आपण. चेतना स्टोअर. प्रश्न अगोदर व्यवस्थित समजून घेत जावा, वारंवार मी तुम्हाला हेच सांगतोय. आता हा त्याने काय केलेला आहे, टॅक्स या ठिकाणी 1 वर्षाचा कालावधी जुलै ते 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 म्हणजे या कालावधीचा म्हणजे साधारणतः 1 महिन्याचा या ठिकाणी टॅक्स आहे. म्हणजे हा एकूण त्याचा जो काही टॅक्स आहे चेतना स्टोअरचा इनपुट टॅक्स म्हणूया आपल्याला. या इनपुट टॅक्स काय आहे ते कशा पद्धतीने काउंट केले जाते ते आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ओके, इनपुट टॅक्स किती पे केलेलं आहे प्रश्नामध्ये दिलेल्या सर्व बाबी आपण सुरुवातीला लिहून घ्यायच्या. रुपये 1,50,000, 50,000 नाही 500, 1,05,000 म्हणून काय करायचं आपल्याला, त्याच्यावरती असणारा जो काही टॅक्स आहे आपल्याला काढायचा आहे तो सदर कालावधीमध्ये चेतना स्टोअरला भरावा लागणारा देय जीएसटी काढायचा आहे. म्हणून चेतना स्टोअरचा इनपुट टॅक्स क्रेडिट, चेतना स्टोअरचा इनपुट टॅक्स क्रेडिट किती होणार आहे पहा. आता या ठिकाणचा हे चेतना स्टोअरचा हे तुम्ही ऍज इट इज तुम्ही लिहा. इथे वर ज्या पद्धतीने आहे चेतना स्टोअरचे इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, हा क्रेडिट आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. तर ते आपल्याला किती त्यांनी पे केलेलं आहे त्याच्या विक्रीवरती ते आपण या ठिकाणी लिहूया. म्हणजे ह्याला थोडक्यात तुम्ही मग काय म्हणू शकता, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC हा रुपये किती आहे 1,50,000 रुपये. म्हणजे हा क्रेडिट त्यांचा किती आहे तर रुपये 1,05,000 एवढा आहे. मग यावरती आपल्याला त्याचा आउटपुट टाकायचा. हा क्रेडिट आहे लक्षात घ्या. हा चेतना स्टोअरचा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. आता आपल्याला आउटपुट काढायचं आहे म्हणून
चेतना स्टोअर्स चेतना स्टोअरचे आउटपुट टॅक्स रुपये म्हणजे त्याच्या विक्रीवरती एकूण गोळा झालेला जो काही जीएसटी आहे तो त्याला आपण काय म्हणतो आउटपुट. तो आहे रुपये 1,00,000. हे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे 22,500. हे दिलेल्या बाबी आहेत आपल्याला. ओके, तर पहा म्हणजे ह्या या ठिकाणी पहिला जो व्यापारी आहे त्याने याच्यावरती टॅक्स पे केला 1,05,000 रुपये आणि यांनी हा 1,05,000 रुपये देऊन हा माल खरेदी केला आणि तो ग्राहकांना परत ह्या व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याने विकला. त्याच्यावरती त्याला टॅक्स एकूण आउटपुट टॅक्स मिळाला 1,22,500 रुपये. तर आता एकूण आपल्याला ते देय जीएसटी किती भरावं लागेल असा प्रश्न आहे. म्हणून चेतना स्टोअरचा देय जीएसटी हा काढायचा आपल्याला. आता हा काढत असताना एक सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आउटपुट टॅक्स. आउटपुट वजा इनपुट हे असं लक्षात ठेवलं तरी तुम्ही चालू शकते. या ठिकाणी मी लिहितो वाटलंच तर फार तर आउटपुट टॅक्स वजा आयटीसी म्हणजे काय मित्रांनो, तर आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. याला काय म्हणतो आपण आयटीसी असं म्हणतो, लक्षात ठेवा. म्हणजे काय आउटपुट टॅक्स किती आहे मित्रांनो, आताच आपण या ठिकाणी घेतलेला आहे 1,22,500. यातून आयटीसी वजा करायचा आहे, तो किती आहे 1,05,000. मग सिंपली तुम्ही सांगा 1,22,000 मधून 1,05,000 गेले तर करेक्ट किती राहतील, हे फक्त वरचे 22,000 म्हणून रुपये 22,000. ओके, तर पहा मित्रांनो या पद्धतीनं चेतना स्टोअरला म्हणून चेतना स्टोअर्सला उत्तर लिहित असताना शेवटी शाब्दिक प्रश्न असेल तर शाब्दिक उत्तर त्याला शेवटी देणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. रुपये 22,000 जीएसटी देय आहे. ओके मित्रांनो, तुम्हाला समजतं हे सर्व. तर या पद्धतीनं तुम्ही हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आता या ठिकाणचा आपण दुसरा प्रश्न आपण पाहूया. मी हे क्लिअर करतो किंवा सिंपली या ठिकाणी ड्रॅग करतो, मी जे राहू द्या, आपण त्याला वरती ढकलतो फक्त. ओके, आता दुसरा प्रश्न काय आहे, नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीनी आहेत. जे ह्यांनी जीएसटी घेतलेला आहे. ओके, जीएसटी नंबर त्यांनी घेतलेला आहे. त्यांनी खरेदीवरती एकूण जीएसटी 12,500 रुपये दिलाय. एकूण खरेदीवरती जीएसटी किती दिला 12,500 रुपये दिला होता व विक्रीवरती एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा झाला. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा. पहिल्या प्रश्नामध्ये जे तुम्हाला सांगितलं ते दिलं होतं, आता जे नाही ते तुम्हाला या ठिकाणी काढायचं. म्हणजे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न साम्यच आहे, जास्त काय त्यामध्ये फरक नाहीये मित्रांनो. नक्की प्रश्न काय विचारलेला आहे, आपल्याला उत्तर काय अपेक्षित आहे, या गोष्टी तुम्हाला सुरुवातीला माहिती असल्या पाहिजे. आता पहा या ठिकाणी हा प्रश्न मी या ठिकाणाहून आता बोर्डवर जाऊ आपल्या. ओके, तर हा दुसऱ्या प्रश्नामध्ये नजमा आहे, ही एक त्यांनी जीएसटीची अधिकृत नोंदणी केलेली आहे.
म्हणजे त्यांना वैयक्तिक त्यांचा जीएसटी नंबर आहे. तो जीएसटी नंबर काय असतो, कसा असतो, त्या सर्व बाबी तुम्हाला माहिती आहेत. आता नजमा यांचा इनपुट टॅक्स आपल्याला करायचा आहे. नजमा यांचा इनपुट टॅक्स. नजमा यांचा इनपुट टॅक्स किती आहे? पहिल्याच प्रश्नामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे 12,500. किती आहे? 12,500. आणि त्यांनी आउटपुट टॅक्स किती दिला नजमानी? आणि आउटपुट नजमा यांचा आउटपुट टॅक्स, कुणाचा? नजमा यांचा आउटपुट टॅक्स हा रुपये 14,750 आहे. ओके, जर असं असेल तर म्हणजे हा त्यांनी 12,500 रुपये जीएसटी सकट त्यांनी माल खरेदी केला काय जो असेल तो, आणि नंतर त्यांनी विकल्यानंतर त्यांना एकूण जीएसटी हा 14,750 रुपये गोळा झाला. नंतर यामध्ये याला इनपुट क्रेडिट किती मिळेल, इनपुट टॅक्सचे क्रेडिट किती मिळेल व त्यांचं देय जीएसटी काढा असा प्रश्न आहे. म्हणून यावरून आपण सांगू शकतो की यावरून त्यांना मिळणारे इनपुट क्रेडिट, इनपुट क्रेडिट किती आहे, त्यांना मिळणारे इनपुट क्रेडिट. म्हणून त्यांना म्हणजे कुणाला? नजमाला. त्यांना मिळणारे इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर किती आहे? 12,500. ओके, रुपये 12,500. आणि आणखी काय सांगितले आपल्याला? आणि नजमा यांचा आता देय जीएसटी काढायचा आहे आपल्याला. म्हणून नजमा यांचा देय जीएसटी आपल्याला काढायचा आहे. आता देय जीएसटी म्हणजे काय आहे मित्रांनो? तर आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स. ओके, तर या ठिकाणी ओके एक सेकंड. हा, यांचा आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स वजा काय असतो? इनपुट टॅक्स, जे हा मायनस ITC. ओके, म्हणून आउटपुट टॅक्स किती आलाय? 14,750. ओके, वजा किती? इनपुट टॅक्स 12,500. ओके, यांची वजाबाकी तुम्ही करा. 250 राहिले आणि वरचे 2, हे साधारणतः 2,250 रुपये हा त्यांना एकूण देय जीएसटी आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलेला मित्रांनो? तर त्यांना विचारले की त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू किती आहे? 12,500. आणि त्यांना ड्यू जीएसटी आहे, एकूण किती आहे जीएसटी त्यांना भरायचा आहे? 2,250. म्हणजे 2,500 पैसे रुपये आले की या ठिकाणी हा सिंबल तुम्हाला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीची साधी सोपी उदाहरणे आहेत. त्यानंतरच एक नेक्स्ट एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. आता यामध्ये साधारणतः 2-4 उदाहरणं आहेत. त्यामधील आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. तिसरं आणि चौथं सेम उदाहरण आहे. त्यामध्ये आता मी चौथं उदाहरण घेतो. म्हणजे या ठिकाणी आपण पाहूया आता तिसरं उदाहरण. चला चौथं घेऊया, तिसरं नको.
चौथं जरा मोठं आहे. ओके, इथं जरा जीएसटी बदलतोय. ओके, संघराज्य आहे. आता चौथा प्रश्न आहे, चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा देय म्हणजे CGST व संघराज्याचा देय कर म्हणजे UTGST काढा. म्हणजे संघराज्य SGST च्या ऐवजी UTGST असतो, लक्षात घ्या. जे आपले राज्य असतात त्या राज्यांना या ठिकाणी काय असतो, या ठिकाणी संघराज्यात SGST च्या ऐवजी काय आहे, UTGST असतो, लक्षात ठेवा. आपल्याकडे जनरली SGST आणि CGST असतो, म्हणजे केंद्राचा CGST, संघराज्याचा UTGST आणि आपले जे काही इतर राज्य आहेत त्यांना SGST असतो. तर या प्रश्नामध्ये आपल्याला अनेक उपप्रश्न विचारलेले आहेत, ते आपण पाहूया. आता या प्रश्नामध्ये हे उदाहरण चौथं आहे. हे चौथं उदाहरण आहे मित्रांनो. तर या उदाहरणामध्ये आपल्याला ओके, आता यामध्ये आता या उदाहरणामध्ये पाहत असताना आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे ते व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी पहा. जे काही विचारलेलं आहे, मलिक गॅस एजन्सी आहे. मलिक गॅस एजन्सीने मलिक गॅस एजन्सीने काय केलेलं आहे, तर मलिक गॅस एजन्सीने एकूण 24,500 रुपयांची खरेदी केली. काय केली, खरेदी केली. ओके, मग यावर त्यांनी किती टक्के जीएसटी भरलाय, तर यावर त्यांनी 5% जीएसटी भरलाय. हा, यावर त्यांनी म्हणजे मलिक एजन्सीने 5% जीएसटी भरला आहे, तो पे केला आहे. मग आता सुरुवातीला आपल्याला याचे 5% आपल्याला काउंट करावं लागेल. ओके, मग आता हे 5% काउंट केल्यानंतर आपल्याला त्याचा इनपुट टॅक्स मिळेल. म्हणून गॅस एजन्सीचा इनपुट टॅक्स बरोबर 24 म्हणजे किती भरलाय इनपुट टॅक्स, 5%. कुणाचा, 24,500चा. ठीक आहे, 24,500चं आपल्याला 5% काढायचं आहे. ओके, सिम्पली या ठिकाणी 2 0 2 0 या ठिकाणी तुम्ही घालवा. ओके, 5 या ठिकाणी 25, ऍक्च्युअली 25 आणि 2 22 आणि 5 आणि 10 आणि 2 12. ओके, तर 1,225 रुपये त्यांचा ITC असेल. हो, ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणून ITC मी या ठिकाणी लिहितो. हा किती आला तुमचा, 1,222 रुपये एवढा इनपुट टॅक्स आला. आता त्यानंतर काय केलं की दुसरं तुम्हाला पुढे हा 5% दराने विकला, लक्षात घ्या. आणि येथील ग्राहकांना त्यांनी 26,500 ला विकला, लक्षात घ्या. आणि याच्यावरती त्यांनी 5% जीएसटी काढायचा. आपल्याला हा आपण 5% घेतलेला आहे. आता हा त्यांनी खरेदी करताना, नंतर विकल्यानंतर परत 5% आहे. म्हणून आता या ठिकाणी गॅस एजन्सीचे ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट किती आले आपल्याला, 1,225. म्हणून आता काय केलं, परत त्या एजन्सीनं मलिक गॅस एजन्सी
26,500 रुपयांची विक्री केली. ओके. मग आता हे पण याच्यावर पण त्यांनी काय 5% जीएसटी गोळा केला असणार आहे याच्यावरती देखील. म्हणून या विक्रीवर 5% दराने जीएसटी काय झाला गोळा केला. ओके. मग आता आपल्याला 26,500चं 5% आपल्याला काढावं लागेल. हा काय आहे? हा परत त्यांनी दुसऱ्या तो माल खरेदी केला, त्याच्यात खरेदी करत असताना त्यांनी 5% जीएसटी भरला. आता हा 5% जीएसटी भरून हा 24,500चा त्यांनी माल विकत घेतला. त्यानंतर त्यांनी काय केला, हा जो काही माल आहे तो त्यांनी इतर ग्राहकांना विकून त्यांनी 26,500 रुपयाची विक्री केली. आणि या विक्रीवर त्यांनी काय केलेलं, प्रत्येक ग्राहकाकडून 5% दराने जीएसटी गोळा केला. म्हणजे 26,500 रुपयाचा आपल्याला 26,500चे आपल्याला 5% जीएसटी काढायचा आहे. म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी त्या एजन्सीचा आउटपुट टॅक्स मिळेल. ओके. म्हणून एजन्सीचा आउटपुट टॅक्स बरोबर 26,500 इंटू 5%. 0 गेले. म्हणजेच हे 26,625 इंटू 5. 5 25 ला 5 चली 2 6 25 2 32 आले 3 5 2 10 आणि 3 13. हा त्यांचा काय आला आउटपुट जीएसटी आला मित्रांनो. अशा पद्धतीने हे काउंट करायचं आहे आपल्याला. यांचा इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स अगोदर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ओके. मग हेच झाल्यानंतर आपल्याला त्या एजन्सीचा देय जीएसटी काढायचा आहे. तो कसा काढायचा ते देखील आपल्याला माहिती आहे. तर देय जीएसटी काढत असताना आपल्याला आउटपुट मायनस इनपुट अशा पद्धतीने म्हणजे ITC हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे एकूण आपल्याला आउटपुट टॅक्स आला 1,325 म्हणजे 1,325 रुपये आला. ओके. देअरफॉर यावरून आपण काय करू आता जीएसटीचा देय कर काढू. म्हणून जीएसटीचा देय कर म्हणजे कुणाचा तर हा काय नाव त्याचं मलिक एजन्सी. एजन्सीचा देय कर जीएसटी बरोबर आउटपुट काय तर आलं यात आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. किती आहे आउटपुट तुम्हाला या ठिकाणीच तुम्हाला दिसते ते किती आहे 1,325. आणि आपल्याला तुम्हाला याच्यामध्येच आपण सुरुवातीला काढलेला आहे तो त्या मलिक गॅस एजन्सीचा इनपुट टॅक्स 5% 24,500चं 5% 1,225 आहे. सिम्पली या ठिकाणी आपल्याला किती रुपये मिळाले तर हे याच्यातून मायनस केले 100 रुपीज 100 रुपये. ओके. आता इथपर्यंत झालं का नाहीये. तर काय मित्रांनो या ठिकाणी आता हा प्रश्नाचं शेवटचं वाक्य तुम्ही या ठिकाणी परत पहा. त्यावरून केंद्राचा देय कर म्हणजे केंद्राचा देय कर म्हणजे CGST आणि संघ राज्याचा देय कर UTGST हे आपल्याला काढायचं आहे.
आता सिम्पली हा जीएसटी असतो म्हणजे त्याच्यामध्ये SGST आणि CGST. तर या ठिकाणी आपल्याला हा संघराज्य असल्यामुळे UT GST आहे. ह्या दोघांचे या ठिकाणी का असतात ते निम्मा असतात. तर 100 रुपये म्हणल्यावर 50-50. ओके, या पद्धतीनं म्हणजे एजन्सीचा देय कर म्हणून एजन्सीचा देय कर कसा असणार आहे, तो निम्मा असतो, जीएसटीच्या निम्मा असतो. किती झाले? 50 रुपये. आता हे काय कोणतं आहे? चंदीगड हे काय संघराज्य म्हणून सांगितले आपल्याला. मग संघराज्य असल्याने काय आहे, त्याला आपण UT असल्याने ह्या एजन्सीचा आपल्याला देय UTGST बरोबर किती आहे, तर ₹50. म्हणून तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहिताना खाली लिहायचं देय जीएसटी हा ₹100 आहे, CGST 50 आहे आणि UTGST हा देखील काय आहे, 50 आहे. ओके, तर आपण या ठिकाणी हे सराव संच 4.2 अभ्यासलेला आहे. त्यानंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण पाहूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर, म्युच्युअल फंड आणि नियमित आवृत्ती योजना या संदर्भामध्ये माहिती घेऊया. तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.